2 दिवसांनी मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. देवाचे आणि डॉक्टरांचे आभार मानत मी अखेर घरी जाणार होते. पण त्या 2 दिवसात सर्वात जास्त त्रास देणारी एकच गोष्ट होती. अर्जुन हॉस्पिटलमध्ये प्रवेशबंदी असतानाही त्याचा बिनधास्त येणं थांबत नव्हतं. प्रत्येक वेळी तो आला की सुरक्षा रक्षकांना त्याला अक्षरशः ओढून बाहेर टाकावं लागायचं. पण तो तरीही बाहेरच्याच बेंचवर बसून वाट बघायचा. कुणीतरी दया येऊन त्याने आणलेली फुलांची बुके आणि खाणं माझ्याकडे पोहोचवेल या आशेने. फुलं सरळ कचरापेटीत, खाणं माझी नर्स आनंदाने संपवायची. पण त्याच्या या नाटकामुळे मी माझ्या मुलीला, शिवालीला 2 दिवस भेटू शकले नाही. माझ्यासाठी ते 2 दिवस म्हणजे नरक होते. आई बाबांनाही शिवालीला हॉस्पिटलमध्ये आणायला भीती वाटत होती. कारण अर्जुनला ती दिसली असती तर तो तिला त्याच्या मुलीसारखी ओळखणार नाही हे ठाऊक होतं. पण तिच्या चेहऱ्यातील त्याच्या छायाचित्रासारखं साम्य पाहून त्याच्या मनात शंका नक्की निर्माण झाली असती. शिवालीचे डोळे माझ्यासारखे, पण तिचे लाल भुरे मऊ केस, उंच नाक, चेहऱ्याची कापलेली रेषा, ओठांचा आकार सगळं अर्जुनचं. वारंवार मी देवाला विचारायचे, हेच वारस हक्क का मिळालं रे माझ्या मुलीला? जर काही वर्षांनी तिचं साम्य अजून ठसठशीत दिसायला लागलं तर मी सत्य किती दिवस लपवणार? घरी परतताना कार घरासमोर थांबताच मी आतून बाहेर पडले. बाबा जपून म्हणत होते, पण मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दारातच म्हणत आई शिवालीला हातात घेऊन उभी होती. मी धावत जाऊन तिला कवटाळलं. खूप मिस केलं माझ्या लेकरा. तीही हसली आणि त्या हसण्यात माझं हृदय वितळलं. आज ब्रेकफास्ट तयार होता. आरव, रेयांश, ईशान, विवान, आयान, माझे 6 भाऊ आणि आजी आधीच बसलेले. थोड्याच वेळात मी माझ्या घरी, माझ्या लोकांमध्ये शांत श्वास घेत होते. पुन्हा कामावर परत काही दिवसात माझी तब्येत नीट झाली आणि मी खन्ना हॉटेलमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला. आई थांबवत होती. श्रेया, अजून 1 दिवस घरी थांब. पण मला माहीत होतं, कागदपत्राचा डोंगर माझी वाट पाहत आहे. मी न गेल्यास माझ्या कर्मचाऱ्यांचा पगारही अडकणार होता. त्यांच्या घराची जबाबदारी माझ्यावर होती. शिवालीला थोडं थोपटून, आईला किस करून मी गाडीत बसले. ऑफिसमध्ये परत हॉटेलमध्ये पोहोचताच माझी सेक्रेटरी कामाची यादी घेऊन तयार होती. मी खात्रीपूर्वक माझ्या स्विवल खुर्चीवर बसले आणि फाईल्सवर सही करायला सुरुवात केली. तासनतास पेपरवर्क, सही, फोन कॉल्स, लंच वेळ निघून गेला तरी मी थांबलेच नाही. मान दुखायला लागली तेव्हा थोडा कॉफी ब्रेक घेतला. तेवढ्याच आईचा फोन आला. तिला अचानक एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचं होतं आणि शिवालीकडे बघायला घरी कुणीच नव्हतं. आजी वृद्ध, भाऊ निरुपयोगी आणि घरातील नोकरांनी उपलब्ध नसल्याने शेवटी निर्णय झाला, शिवालीला हॉटेलमध्येच आणायचं. शिवालीसोबत ऑफिसमध्ये आई तिला घेऊन आली तेव्हा माझ्या रिसेप्शनिस्ट तिच्या भोवती जमा झाल्या होत्या. त्या तिच्या सौंदर्याचं कौतुक करतच राहिल्या. मालती, 4 मुलांची अनुभवी आई, तिने शिवालीला हातात घेतलं. मी बाथरूमला जाऊन येते, तिच्याकडे नीट लक्ष ठेव. मी तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आरामात रेस्टरूममध्ये गेले. मी रेस्टरूममध्ये आणि शिवाली समोरच्या रिसेप्शन डेस्कवर. काही मिनिटांनी मी वॉशरूममधल्या क्युबिकलमधून बाहेर आले आणि थेट सिंककडे गेले. हात धुताना सकाळी काय खाल्लं होतं याचा विचार मनात फिरत होता. 3 की 4 मिल्की चीज डोनट्स. बहुतेक त्यांचाच परिणाम पोट बिघडण्यात झाला असावा. हात सॅनिटायझर ड्रायरने वाळवून मी बाहेर पडले आणि फ्रंट डेस्ककडे वळले, जिथे माझी मुलगी शिवाली माझ्या वाटेची वाट बघत होती. पण चालता चालता अचानक छातीत एक विचित्र धडधड उमटली. मी ते दुर्लक्षित करत पुढे चालले आणि काही सेकंदात फ्रंट डेस्क दिसू लागला. माझे कर्मचारी तिथेच उभे होते, पण त्यांच्यामध्ये एक उंच धारदार व्यक्तिमत्व, काळा टी-शर्ट, जीन्स आणि त्याच्या हातात माझी मुलगी. क्षणभर माझं हृदय थांबल्यासारखं झालं. तो होता अर्जुन, माझा माजी पती. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती आज माझ्यासमोर उघड्या डोळ्यांनी उभी होती.
प्रवेश दालनातच मी थबकले. भीतीचा आधार घेतला नाही तर मी कोसळले असते. तो इथे काय करतोय? माझ्या मनात आवाज घुमला. अर्जुन शिवालीला हातात घेत तिला हसवत होता. जणू तो आयुष्यभर हेच करत आला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू माझा श्वास रोखणार आहे. देवा, त्याला इथून दूर पाठव प्लीज. पण तो जायला अजिबात तयार नव्हता. 4 रिसेप्शनिस्ट टुरिस्टांच्या चेक इनमध्ये अडकल्या होत्या आणि शिवाली त्याच्या हातातच एकटी. त्या चित्राने माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी दीर्घ श्वास घेतला, मग सोडला. पुन्हा आतलं वादळ थोपवण्यासाठी चेहऱ्यावर रिकामा भाव ठेवत मी त्याच्याजवळ गेले. तो इतका गुंतून शिवालीकडे पाहत होता की मला पाहिलंही नाही. मी घसा खाकरला. त्याने वर पाहिलं. हो, त्याच्या भुवया किंचित उंचावल्या. एकही आश्चर्य नाही. जणू मी त्याच्यासाठी अदृश्यच होते. तो पुन्हा शिवालीकडे बघून काहीतरी कुजबुजला आणि माझी मुलगी हसली. माझ्या मनात संताप उफाळला. मी बाळाला घेऊ का? मी विचारलं. त्याने रस घेत भुवया उंचावल्या. तुझी मुलगी? हो, ही माझी मुलगी आहे, मी ठामपणे उत्तर दिलं. त्याच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं, पण लगेच चेहरा निर्विकार झाला. त्याच्या मनात गणित सुरू झालं होतं.